Okay, welcome students. Today we are going to learn new topic of the outbreeding devices in reproduction in lower and higher plants. Okay, let's start. So outbreeding devices, contrivances. Then the many plants have mechanism that discourage or prevent self-pollination. Then they to promote cross pollination and the increases genetic diversity in the plants have evolved a wide variety of sexual strategies. म्हणजेच काय जे काही आउटब्रीडिंग डिव्हायसेस आहे म्हणजे ब्रीडिंगमध्ये ज्यावेळेस चेंजेस करायचे आहेत व्हॅरिएशन्स करायचे आहेत त्यावेळेस जे काही आउटब्रीडिंग डिव्हायसेस असतात म्हणजेच कॉन्ट्राव्हन्सेस जेणेकरून मतभेद वगैरे मग त्या ठिकाणी मेनी प्लांट्स असतील तर त्या मेनी प्लांट्समध्ये जे काही त्यांचं मेकॅनिझम आहे ते कसं आहे डिस्करेज ऑर प्रिव्हेंट इन अ सेल्फ पॉलिनेशन म्हणजे ते काय करतात एक डिस्करेज करतात किंवा प्रिव्हेंट करतात कशासाठी त्यांच्यामध्ये जे काही सेल्फ पॉलिनेशन होतं त्यामध्ये मग देन टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन अँड इन्क्रीज दी जेनेटिक डायव्हर्सिटी आणि ते कशासाठी प्रमोट करतात तर एक तर म्हणजे क्रॉस पॉलिनेशनसाठी आणि दुसरं म्हणजे इन्क्रीज दी जेनेटिक डायव्हर्सिटी प्लांट दी हॅव इव्हॉल्ड अ वाईल्ड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज आणि ते प्लांट त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशनला आणि जेनेटिक डायव्हर्सिटीला प्रमोट करतात आणि त्यामुळे प्लांट्सने त्यांच्यामध्ये काय केलेलं इव्हॉल्ड इन अ वाईल्ड व्हरायटी ऑफ अ सेक्शुअल स्ट्रॅटेजी ज्या काही वाईल्ड व्हरायटी असतील त्यांनी त्या ठिकाणी काय केलेल्या आहेत इव्हॉल्व केले आहेत कशासाठी सेक्शुअल स्ट्रॅटेजी देन दी जेनेटिक डायव्हर्सिटी इज अन इसेन्शियल फॅक्टर फॉर दी इव्हॅल्युएशन बाय दी नॅचरल सिलेक्शन जेनेटिक डायव्हर्सिटी आहे तो काय तर तो एक इसेन्शियल फॅक्टर आहे इव्हॅल्युएशनचा म्हणजे नॅचरल सिलेक्शनसाठी देन दी कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट्स इन दी इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजेच काय जर कंटिन्युअस जर त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होत असेल तर त्याचे रिझल्ट्स काय आहेत तर इनब्रीडिंग इन अ डिप्रेशन म्हणजे कंटिन्युअसली जर सेल्फ पॉलिनेशन होत असतील तर त्याचे रिझल्ट जे येतात तर त्यांच्यामध्ये काय होतं तर डिप्रेशन फॉर्म दस दी प्लांट्स हॅव डेव्हलप मेनी डिव्हायसेस टू दी एनकरेज क्रॉस पॉलिनेशन त्या ठिकाणी प्लांट जो आहे त्यांनी स्वतःमध्ये असे डेव्हलपमेंट केले भरपूर डिव्हाइस की त्यापासून ते काय करतात क्रॉस पॉलिनेशन जे आहे ते त्या ठिकाणी एनकरेज करतात देन दी एक्झाम्पल ऑफ दी आउटब्रीडिंग डिव्हायसेस आर ॲज दी फॉलो मग हे जे काही आउटब्रीडिंग डिव्हायसेसचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण आता बघूयात ॲडव्हर्टाइजमेंट then many devices in outbreeding first is the unisexuality in this case the plants bear the either male or female flowers म्हणजे जे काही युनिसेक्झुअलिटीचं जे काही एक्झाम्पल आहे त्या केसमध्ये प्लांट्स काय करतोय मेल अँड फिमेल फ्लावर्स त्या ठिकाणी बिअर करतो देन इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी डायोस म्हणजे त्यामुळे जर मेल अँड फ्लावर्स त्या ठिकाणी असतील तर त्यामुळे त्याला काय म्हटलं आहे डायोस देन दी ॲज अ फ्लावर्स आर युनिसेक्शुअल अँड सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल आणि म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी ते फ्लावर्स काय झालेले असतात युनिसेक्शुअल झालेले असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन त्या ठिकाणी पॉसिबल नाही आपण जर बघितलं फ्लावर जर बायसेक्शुअल असेल तर त्यामध्ये काय होतं सेल्फ पॉलिनेशन त्या ठिकाणी परफॉर्म होतं देन दी प्लांट्स मे बी मोनोएसियस प्लांट्स मे बी मोनोएसियस एक्झाम्पल मेज ऑर डायोसियस मलबेरी पपया म्हणजेच प्लांट त्या ठिकाणी ते कसे असतात मोनोएसियस मोनो मीन्स सिंगल देन सेकंड वन एक्झाम्पल डायगॅमी इन दिस डिव्हाइस अँथर अँड स्टिग्मास मॅच्युअर्ड ॲट अ डिफरंट टाइप्स इन अ बायसेक्शुअल फ्लावर सो ॲज टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन म्हणजे आपण आउटब्रीडिंग डिव्हायसेस जे बघतोय सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशनसाठी काय प्रतिबंध होता तर इथे डायकोगॅमी म्हणजेच काय इन दिस डिव्हाइस अँथर आणि स्टिग्मा जे आहे ते मॅच्युअर होतात परंतु ते कसं ॲट अ डिफरंट टाईप म्हणजे दोघंही एका वेळेस जर मॅच्युअर झाले तर त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं आहे परंतु या ठिकाणी काय होतं दोघांमध्ये मॅच्युअर टाईम जो आहे त्यामध्ये काय व्हॅरिएशन आहे बदल आहे दोघंही काय होतं डिफरंट टाईपला त्या ठिकाणी मॅच्युअर होतात त्यामुळे ते बायसेक्शुअल फ्लावर असूनसुद्धा सेल्फ पॉलिनेशनला त्या ठिकाणी काय होतो प्रतिबंध होतो प्रिव्हेंट होतो देन इट कॅन बी फर्दर डिवायडेड इन टू टाईप्स आणि त्यामुळे डायकोगॅमी जो आहे परत त्या ठिकाणी काय केलेलं आहे फर्दर डिवायडेशन केलेलं आहे कशामध्ये दोन टाईपमध्ये एक काय आहे प्रोटोअँड्री आणि दुसरा म्हणजे प्रोटोगायनी देन
फर्स्ट इज दी प्रोटो अँड्री. प्रोटो अँड्री आणि प्रोटोगायनी का, तर त्या ठिकाणी अँथर असेल आणि स्टिग्मा असेल डायकोगॅमेमध्ये, तर ते दोन्हीही एका वेळेस त्या ठिकाणी मॅच्युअर होत नाही, ते डिफरंट टाईमला त्या ठिकाणी काय होता मॅच्युअर्ड होता आणि त्यामुळे त्यावरून त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशनला काय होतं प्रिव्हेन्शन होतं आणि सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेन्शन झाल्यामुळे त्याचे त्या ठिकाणी काय पडलेले आहेत दोन टाईप्स त्या ठिकाणी पडलेले. फर्स्ट जो आहे तो प्रोटो अँड्री आणि सेकंड जो आहे तो प्रोटोगायनी. लिसन फर्स्ट. इन दिस केस type androecium matures earlier than the gynoecium. Example in the disc florets of sunflower. म्हणजे आता या ठिकाणी प्रोटो अँड्रीमध्ये काय आहे, जो काही अँड्रोशियम आहे तो अँड्रोशियम मॅच्युअर्ड होतो, परंतु केव्हा अर्लियर दॅन दी गायनोशियम. म्हणजे अँड्रोशियम जो आहे मेल रिप्रोडक्टिव्ह होल हा गायनोशियमच्या अगोदर त्या ठिकाणी मॅच्युअर्ड होतो आणि म्हणून याचं एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे डिस्क फ्लोरेट्स कशामध्ये सनफ्लावरमध्ये. Then the second one protogyne. In this type, gynoecium matured earlier than the androecium. Example glorisa. म्हणजे आता दोन्ही प्रोटो अँड्री प्रोटोगायनी सिंपल डिफरन्स आहे. प्रोटो अँड्री म्हणजेच काय अँड्रोशियम. अँड्रोशियम हा काय गायनोशियमच्या अगोदर त्या ठिकाणी मॅच्युअर्ड होतो. याचं एक्झाम्पल जे आहे ते काय डिस्क फ्लॉरेट्स म्हणजेच काय तर सनफ्लावर. आणि प्रोटोगायनी म्हणजेच काय हा गायनोशियम जो आहे हा अँड्रोशियमच्या अगोदर मॅच्युअर्ड होतो, म्हणून याला काय म्हटलेलं आहे प्रोटोगायनी. त्याचं एक्झाम्पल जे आहे ते काय ग्लोरिसा. सेकंड प्रीपोटेन्सी. थर्ड वन जो आहे तो काय टाईप प्रीपोटेन्सी. देन द पोलन ग्रेन्स ऑफ other flower germinate rapidly over the stigma than the pollen grains from the same flower. Example apple. म्हणजे pollen grains जे आहे त्या ठिकाणी other flower germinate होतात rapidly but over the stigma than the pollen grains from the same flower. त्याचं एक्झाम्पल जे आहे ते काय apple. Then the heterostyle called as the heteromorphy. In some plants like primula, primrose, there are the 2 or 3 form types of the flowers in which stigmas and anthers are placed at the different levels, heterostyle and heteroanthy. म्हणजे या ठिकाणी काय होतं सम प्लांट्स लाईक म्हणजे काय प्रायमुला म्हणजे काय प्राइमरोज. देअर आर दी 2 or 3 फॉर्म. म्हणजे याच्यामध्ये किती टाईप फॉर्म तर 2 किंवा 3 आणि त्या प्रकारचे टाईप्सचे काय आहेत त्या ठिकाणी फ्लावर्स आहेत. म्हणून ते फ्लावर्स काय होतात स्टिग्मा असेल किंवा अँथर असतील आर प्लेस ॲट दी डिफरंट लेवल. त्या दोघांचा जो काही प्लेसमेंट आहे तो काय आहे डिफरंट लेवल्सला आहे. म्हणजे काय हेटेरोस्टायली आणि दुसरा काय आहे हेटेरोअँथी. And then these prevent the pollens from the reaching the stigma and pollinating it. आणि मग ह्या दोन्ही डिफरंट प्लेसला असल्यामुळे हेटेरोस्टायली आणि हेटेरोअँथी असल्यामुळे त्या ठिकाणी ते कशाला प्रिव्हेंट करतात प्रतिबंध करतात तर पोलन्स रीच टू स्टिग्मा. त्यासाठी त्या ठिकाणी त्यांना ते काय करतात पॉलिनेटिंगसाठी प्रिव्हेंट करतात. देन दी हेटेरोमॉर्फिक फ्लावर्स pollen grains produced from the anther pollinated stigma produce the same level. जे काही हेटेरोमॉर्फिक फ्लावर्स आहेत त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स हे प्रोड्यूस होतात कुठे फ्रॉम दी anther pollinated stigma and produce at the same level. Then the hercogam. It is a mechanical device to prevent the self pollination in a bisexual flowers. हे काय आहे तर मेकॅनिकल डिव्हाइस आहे. हा प्रिव्हेंट करतो कशाला सेल्फ पॉलिनेशनसाठी. परंतु कोणावर हा त्या ठिकाणी प्रिव्हेंट करतोय तर तो म्हणजे बायसेक्शुअल फ्लावरवर जिथे की दोन्ही फ्लोरल होल्स प्रेझेंट असताना सुद्धा हा हर्कोगॅमी जो आहे हा मेकॅनिकल डिव्हाइस त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशनना प्रतिबंध करतो. देन इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर इज अ प्रेझेंट बिटवीन दी 2 सेक्स ऑर्गन अँड अवॉइड कॉन्टॅक्ट टू दी पोलन विथ दी स्टिग्मा ऑफ दी सेम फ्लावर. मग हर्कोगॅमीमध्येच काय ह्या प्लांट्समध्ये नॅचरल फिजिकल बॅरियर आहेत. ते बॅरियर काय करतात त्या ठिकाणी ते प्रेझेंट आहेत बिटवीन दी कोणामध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन जे आहेत मेल अँड फिमेल त्यांच्यामध्ये ते बॅरियर त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी अवॉइड करतात कॉन्टॅक्ट कोणाचा पोलन ग्रेनचा आणि स्टिग्माचा एकाच फ्लावरवर. देन दी एक्झाम्पल काय आहे कॅलोट्रॉपिज प्रोसेरा असेल कॅलोट्रॉपिज इंडिका असेल त्या ठिकाणी काय आहे म्हणजे रुई जी आहे त्या ठिकाणी पेंटॅग्युलर स्टिग्मा त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि हा पेंटॅग्युलर स्टिग्मा त्या ठिकाणी कसा पोझिशन आहे अबोव दी लेवल ऑफ अँथर. पेंटॅग्युलर स्टिग्मा आहे आणि तो समजा इथे जर अँथरची लेवल असेल तर तो पेंटॅग्युलर स्टिग्मा या लेवलच्या अबोला आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं आहे तर त्या अँथरच्या लेवलपासून तो स्टिग्मा त्या ठिकाणी अबो लेवलला आहे आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे कॉल्ड ॲज दी पोलिनिया. देन दी सेल्फ इनकम्पॅशिबिलिटी सेल्फ स्टेरिलिटी.
then this is the genetic mechanism due to which the germination of pollen on the stigma of the same flower is inhibited. म्हणजे काय इनकम्पॅटिबिलिटी जेनेटिक मेकॅनिझम यांच्यामध्ये आहे ते काय होतं, जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड. म्हणजे सेम फ्लावरवर ज्या ठिकाणी पोलन ग्रेन जर्मिनेट होतात ते त्या ठिकाणी स्टिग्मा जो आहे त्या स्टिग्मावर पोलन ग्रेन जर्मिनेट होण्यासाठी काय होतं, इनिबिशन होतं, प्रतिबंध तयार होतो. मग एक्झाम्पल काय आहे, कोणत्या प्लांट्समध्ये होतं असं, तर ते म्हणजे टोबॅको. देन डू यू नो इन ऑल ब्रीडिंग प्रोग्राम्स the plants are hand pollinated to ensure cross pollination between the selected varieties. आपल्याला माहिती जे काही ब्रीडिंग प्रोग्राम्स आहेत सर्व त्यांच्यामध्ये प्लांट्स कसे काही हँड पॉलिनेटेड सुद्धा आपण करू शकतो आणि त्यामुळे हँड पॉलिनेटेड केल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन होतं. कोणामध्ये, बिटवीन दी सिलेक्टेड व्हरायटीज. एक वाईल्ड व्हरायटी असेल जिच्यामध्ये रेजिस्टन्स कॅपॅसिटी जास्त आहे आणि दुसरी व्हरायटी जी आहे तिच्यामध्ये क्वालिटी आहे. आपण दोन्ही काय केलेलं आहे, सिलेक्टेड व्हरायटी केले आहेत आणि त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन करतोय. काय करतोय, क्रॉस पॉलिनेशन. म्हणजेच ते काय आहे, डू यू नो ऑल ब्रीडिंग प्रोग्राम्स. देन दी एक्झाम्पल काय त्या ठिकाणी, व्हीट अँड राईस. सो आपला हा जो काही टॉपिक आहे आउट ब्रीडिंग डिव्हायसेस तो इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट टॉपिक आपण त्या ठिकाणी स्टार्ट करतोय तर तो म्हणजे काय, सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. काय आहे, सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट, द गोल ऑफ द रिप्रोडक्शन in every living organisms including the plant to create the offspring for the next generation. म्हणजे जे काही गोल आहे प्रोडक्शनचं प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण बघितलं आहे की जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल त्याचं जे काही गोल आहे, एम आहे, तर ते काय त्या ठिकाणी रिप्रोडक्शन. देन दी प्लांट टू क्रिएट of their offspring the next generation. Okay, then the one of the ways that plants can be produce offspring is by the forming making seeds. आणि त्या ठिकाणी एक वे आहे प्लांट्ससाठी की ज्या ठिकाणी ते प्रोड्यूस करतात त्यांचे ऑफस्प्रिंग बाय दी फॉर्मिंग ऑफ सीड. आपण बघितलं आहे प्लांट मॅच्युअर होतं, फ्लावर्स येतात, फर्टिलायझेशन जी काही प्रोसेस आहे, पॉलिनेशन, फर्टिलायझेशन आणि त्यापासून जे काही फ्रूट आणि सीड्स डेव्हलप होतात. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे की ज्या ठिकाणी एंडोस्पर्म डेव्हलपमेंट होतो, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होतो आणि नंतर त्या ठिकाणी ओव्हरी आणि ओव्ह्यूलचं फॉर्मेशन होऊन त्या ठिकाणी काय होतं, फ्रूट अँड सीड फॉर्म होतात. आणि म्हणून ह्या सीड्स परत काय होतात, आपण सॉईलमध्ये सोक करतो आणि ज्यावेळेस त्यांना फेवरेबल कंडिशन असेल त्यावेळेस ते काय होतात, जर्मिनेट होतात. म्हणजेच ते काय होतात, त्या प्लांटचे ऑफस्प्रिंग त्या ठिकाणी तयार होतात, परंतु ते कशा थ्रू, फॉर्म दी सीड्स. देन दी फ्लावर्स मस्ट बी pollinated in order to produce and सीड्स अँड फ्रूट. म्हणजेच त्या ठिकाणी बघा फ्लावर त्या ठिकाणी काय होतात, पॉलिनेट करतात त्यांच्या ऑर्डर थ्रू आणि त्यानंतर त्या ठिकाणी काय प्रोड्यूस होतात, सीड अँड फ्रूट. देन दी सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय दी फर्टिलायझेशन. सीड डेव्हलपमेंट जी आहे ती कशा थ्रू होते, तर बाय दी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. देन the integument of the fertilized ovule persist and get transferred into seed coat of a matured seed. त्या ठिकाणी काय आहे, जी काही इंटिग्युमेंट्स आहे फर्टिलाइज ओव्ह्यूलची त्या ठिकाणी काय होते, पर्सिस्ट होते आणि त्या ठिकाणून ट्रान्सफॉर्म होते कशामध्ये, इंटू दी सीड कोटमध्ये. फर्टिलाइज ओव्ह्यूल त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होऊन काय होतं, त्या ठिकाणी सीड कोटमध्ये, मॅच्युअर सीडमध्ये तो त्या ठिकाणी काय होतं, ट्रान्सफॉर्म होतो. देन दी सीड समटाइम्स कन्सिस्ट ऑफ दी टू डिस्टिंक्ट कवरिंग, अ टिपिकल आउटर सीड कोट called as the testa and the inner thin membranes called as the tegment. त्या ठिकाणी सीड कोट जी आहे, ही जी काही सीड कोट आहे ही कशी आहे, आउटर आहे. दोन डिस्टिंक्ट कवरिंग्स आहेत, एक इनर आणि एक आउटर. मग जी काही टिपिकल आउटर सीड कोट आहे तिला काय म्हटलेलं आहे, कॉल्ड ॲज दी टेस्टा. आणि इनर जी आहे त्या इनरला काय म्हटलेलं आहे, कॉल्ड ॲज दी टेग्मा. त्या ठिकाणी बीन सीड दिलेलं आहे डायकॉट प्लांटचं. ते बीन सीडमध्ये बघायचं आहे, एम्ब्रिओ दाखवलेला आहे, त्यानंतर इपिकॉटिल्स आहेत, हायपोकॉटिल आहे, रॅडिकल आहे, कॉटिलिडॉन आहे. ओके, डेव्हलपमेंट ऑफ द सीड. Then the nucellus in the ovule may persist in a same genera like a black pepper and the beet as the thin papery layer the sperry sperm. मग जो काही न्यूसिलस आहे ओव्ह्यूलमध्ये तो त्या ठिकाणी पर्सिस्टिंग कसं आहे, सम जनरामध्ये होतो. मग सम जनरा कोणत्या, एक ब्लॅक पेपर असेल, देन बीट असेल, त्यामध्ये थिन पेपरी लेयर जो आहे तो म्हणजे कसला आहे, स्पेरी स्पर्म. इन सम सीड दी
food reserve in the endosperm are partially used up in the development of an embryo. काही सीड जे आहेत त्यांच्यामध्ये काय केलेलं आहे, फूड मटेरियल रिझर्व केलेलं असतं कशामध्ये, एंडोस्पर्ममध्ये, आणि त्याचा यूज कुठे करतात ते, ज्यावेळेस एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते त्यावेळेस ते सीड त्या ठिकाणी त्याचा यूज करत असतात, called as the nutritive tissue. Obviously, in such seeds, the endosperm remain conspicuous and fill the greater part of the seeds. Then thus the resultant seed is endosperm or the albuminous, called as the castor, coconut and maize. असे जे काही सीड्स आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये एंडोस्पर्ममध्ये काय केलेलं आहे, फूड मटेरियल हे रिझर्व केलेले आहे आणि त्याचे रिझल्टन्स काय होतात, सीड हे एंडोस्पर्मिक होतात आणि त्यामुळे ते कसे आहेत, अल्ब्युमिनस असतात. त्यामुळे जे काही एक्झाम्पल आहे एंडोस्पर्मिक सीड आणि अल्ब्युमिनस सीडचं ते म्हणजे काय, कॅस्टर असेल, कोकोनट असेल आणि मेज असेल एक्सेट्रा. देन इन अदर सीड्स एम्ब्रियो absorb the food reserve from the endosperm completely during the development of stage. म्हणजे काही अदर प्लांट जे आहेत त्यांच्यामध्ये सीड जे ते एम्ब्रियो जो आहे तो ॲब्झॉर्ब करतो फूड मटेरियल कुठून, तर एंडोस्पर्म पासून, परंतु केव्हा, ज्यावेळेस कम्प्लिटली डेव्हलपमेंटची स्टेजेस असेल ड्युरिंग दी प्रोसेस त्यावेळेस तो एम्ब्रियो जो आहे त्या ठिकाणून एंडोस्पर्ममधून फूड मटेरियल हे ॲब्झॉर्ब करत असतो. देन thus endosperm disappear in a matured seeds. ज्यावेळेस सीड हे मॅच्युअर्ड होतं त्यावेळेस एंडोस्पर्म हा काय होतो, त्या ठिकाणी डिसअपियर होतो. देन दी रिझल्टंट सीड इज अ नॉन एंडोस्पर्मिक ऑर एक्स अल्ब्युमिनस. आणि त्यावेळेस ते सीड्स कसं असतं की ज्यावेळेस त्याचे रिझल्ट्स म्हणून तो सीड जे आहे तो कसा असतो, नॉन एंडोस्पर्मिक ऑर एक्स अल्ब्युमिनस. ते कशामध्ये आहे, एक्झाम्पल पी आणि बीन प्लांट्समध्ये. Okay, then the cotyledons in some non-endospermic seeds acts as a food storage and in the other they are a first photosynthetic organ. मग अशा वेळेस ते जे काही कॉटिलिडॉन्स आहे त्या सम नॉन एंडोस्पर्मिक सीड्समध्ये ते कसे आहेत, ॲक्ट्स ॲज अ फूड स्टोरेज अँड इन दिस अदर दे आर दी फर्स्ट फोटोसिंथेसिस ऑर्गन. त्या ठिकाणी मेज दिलेला आहे सीड मोनोकॉटचा. देन दी सीड कोट अँड दी फ्रूट वॉल. जी सीड कोट आहे तीच काय आहे, फ्रूट वॉल त्या ठिकाणी दिला. त्यानंतर ॲल्युमोझोम लेअर, देन दी एंडोस्पर्म, क्युटेलम, कोलोप्टाईल, प्ल्युम्युल, रॅडिकल अँड कोलोरायझा. आपण लास्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे कशामध्ये, डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रियो. देन दी मायक्रोपाईल persist as a small pore in a seed coat to allow the entry of an oxygen during a soaking. म्हणजे त्या पर्सिस्टंट जे आहे मायक्रोपाईल काय आहे, एक स्मॉल पोर आहे तो सीड कोटला काय करतो त्या ठिकाणी अलो करतो कशासाठी, एंट्री ऑफ द ऑक्सिजन ड्युरिंग दी सोकिंगचे ज्यावेळेस प्रोसेस असते त्यावेळेस त्या ठिकाणी ऑक्सिजनची एंट्री करण्यासाठी मायक्रोपोर हा स्मॉल पोर जो आहे सीड कोटला त्या ठिकाणी तो काय करत असतो, मदत करत असतो, परमिट करत असतो. फ्रूट डेव्हलपमेंट इज अ ट्रिगर्ड देन बाय दी हार्मोन्स प्रोड्यूस बाय दी डेव्हलपिंग सीड्स. त्या ठिकाणी फ्रूट डेव्हलपमेंट जे आहे ते ट्रिगर्ड कसे होते, ज्यावेळेस हार्मोन्स प्रोड्यूस करतात काय तर डेव्हलपिंग ऑफ दी seeds. As mentioned earlier, after fertilization, the zygote is formed and the ovary begins to differentiate into the fruit and ovary wall develops into the pericarp. मग ज्यावेळेस त्या ठिकाणी अर्लियर मेन्शन आहे फर्टिलायझेशन नंतर झायगोट फॉर्म अँड दी ओव्हरी बिगिन दी डिफरन्शिएट इंटू दी फ्रूट अँड ओव्हरी वॉल डेव्हलप्स इंटू दी पेरिकाप. त्या ठिकाणी जी ओव्हरी आहे, फ्रूट वॉल जी आहे, ती ओव्हरी वॉल जी आहे ती डेव्हलप काय करते त्या ठिकाणी पेरिकाप जो काही आउटर लेअर आहे फ्रूटचा तो. पेरिकाप इज अ बेसिकली 3 लेअर. पेरिकाप जो आहे तो कसा आहे, बेसिकली 3 लेअर विच गेट डिफरन्शिएटेड इन दी फ्लेशी फ्रूट लाईक अ मँगो अँड कोकोनट. पेरिकाप कमीत कमी 3 प्रकारचा आहे, म्हणजे किती 3 लेअरचा त्या ठिकाणी बनलेला आहे तो. मग त्या ठिकाणी डिफरन्शिएट कशामध्ये केलेलं, फ्लेशी फ्रूट्समध्ये लाईक मँगो असेल, कोकोनट असेल. देन दी सिग्निफिकन्स ऑफ द सीड फॉर्मेशन. फ्रूट्स प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड. फ्रूट जे आहे ते त्या ठिकाणी सीडला काय प्रोव्हाइड करतात, डेव्हलपिंगच्या प्रोसेसमध्ये तर ते म्हणजे नरिशमेंट प्रोव्हाइड करतात. फ्रूट्स प्रोटेक्ट दी सीड्स इन अ इमॅच्युअर कंडिशन. ज्यावेळेस सीड हे इनमॅच्युअर्ड असतात त्यावेळेस फ्रूट्स त्यांना काय करत असतात, प्रोटेक्ट करत असतात, संरक्षण करत असतात. देन दी सीड सर्व ॲज अ इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन्स युनिट्स ऑफ द प्लांट. सीड हा काय आहे तर एक म्हणजे इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन आहे प्लांटचा. Then seeds and fruits develop a specialized device for their dispersal and thus it is the distribution of a species. मग सीड जे आहे ते काय फ्रूट डेव्हलपमेंटचा स्पेशल डिव्हाइस आहे आणि त्यापासूनच काय होतं, डिस्पर्सल होतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी हेल्प होतं कशासाठी, डिस्ट्रीब्युशन ऑफ दी स्पेसीज. स्पेसीजच्या डिस्ट्रीब्युशनसाठी त्या सीड थ्रू काय होतं ते मदत होते. देन दी डॉर्मन्सी. डॉर्मन्सी इट इज द स्टेट ऑफ द मेटाबॉलिक अरेस्ट. दी facilitates the survival of organism during the adverse
एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे या स्टेटमध्ये मेटाबॉलिक अरे जो आहे फॅसिलिटीज ज्या आहेत सर्वायवलच्या त्या ऑर्गॅनिझमच्या ड्युरिंग त्या कशात एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये. देन दी स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर दी सर्वायवल इज कॉल्ड ॲज दी डॉर्मन्सी. म्हणजे त्या ठिकाणी सर्वायव्ह होण्यासाठी ज्या काही स्ट्रक्चरल आणि फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम्स आहेत तर त्याच म्हणजेच काय कॉल्ड ॲज दी डॉर्मन्सी. देन दी मॅच्युअर अँड दी व्हायबल सीड्स विल नॉट जर्मिनेट even in the presence of favorable conditions and they are dispersed at the different place during the dormancy. म्हणजे जे काही मॅच्युअर्ड आणि व्हायबल सीड्स आहेत ते जर्मिनेट होत नाही किंवा ज्यावेळेस प्रेझेन्स ऑफ दी फेवरेबल कंडिशन अँड दे डिस्पर्स ॲट दी डिफरंट प्लेसेस ड्युरिंग दी डॉर्मन्सी. ज्यावेळेस सीड हे डॉर्मन्सी पिरियडमध्ये असेल त्या ते काय होतं डिस्पर्स होतं आणि डिस्पर्स झाल्यानंतर जोपर्यंत त्याला फेवरेबल कंडिशन मिळत नाही तोपर्यंत ते सीड्स त्या ठिकाणी काय होत नाही जर्मिनेट होत नाही. व्हायबल सीड्स जर्मिनेट ओनली आफ्टर दी कंप्लिशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. आणि व्हायबल सीड्स ते तेव्हाच जर्मिनेट होतात ज्यावेळेस त्यांचा की डॉर्मन्सी पिरियड जो आहे तो कंप्लीट होईल त्यावेळेस. देन दी सम एक्झाम्पल्स ऑफ ओल्डेस्ट मॅच्युअर सीड दॅट हॅव ग्रोन इन टू व्हायबल प्लांट्स आर ॲज फॉलो. काही एक्झाम्पल्स आहेत व्हायबल प्लांटचे. लुपिनस ॲरेटिकस मॅक्झिमम 10,000 इयर्स. म्हणजे लुपिनस ॲरेटिकस जो आहे व्हायबल प्लांटचा त्याचा जो काही डॉर्मन्सी पिरियड आहे मॅक्झिमम 10,000 इयर. देन दी फोइनिक्स डॅक्टिलिफेरा 2000 इयर्स. देन दी सम सीड्स आर शॉर्ट लाईव्ह. एक्झाम्पल सायट्रस. काही काय असे आहेत तर ते लॉंग टाईमचं आहे ड्युरेशन त्यांचा डॉर्मन्सी, परंतु काही सीड्स जे आहेत ते कसे शॉर्ट लाईव्ह आहेत. सायट्रसचं एक्झाम्पल ते आहे ते म्हणजे सीड्स कसे आहेत तर शॉर्ट लाईव्ह. सम टायनी सीड्स आर इझी फॉर दी डिस्पर्सल. काही टायनी सीड्स आहेत ते इझी असतात कशासाठी डिस्पर्ससाठी. मग त्यांचं एक्झाम्पल काय ट्रायगा. देन ऑर्किड्स अँड दी ऑर्बॅन्चिया. So our topic is outbreeding is completed. So like, share and subscribe.